हे असत फणसाचे बिये. आम्ही कोकणात त्याका घोटियो म्हणतात, थोडी लोक आठळे म्हणतात. फणस खाल्लास घोटियो ना स्वच्छ धुवून सुकत घालायचो आणि मग केव्हा होयो तेव्हा अशा वापरूक मिळतात. ह्याची भाजी पण चविष्ट होतं. डाळीच्या आमटेत पण एकदम मस्त लागतात. आज मी करतोय खमंग असे लाडू. ह्याच्यात कॅल्शियम आणि प्रोटीन जास्त मिळतं. असे लाडू करून बघा. खमंग ते भाजून घेतलं नंतर असे सगळे ना साला काढून सोलून घ्यायचे. फटाफट भाजल्यामुळे ना साला पटकन येतात आणि 2 तुकडे करायचे, म्हणजे मिक्सराक लावतो तेव्हा पटकन ते बारीक होऊन घेतं. आणि लहानापासून मोठ्यापर्यंत लाडू सगळ्यांना आवडतं. तोंडात घातलास की वितळतात इतके ते टेस्टी होतं. नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि व्यवस्थित बारीक करून घेतलं. त्याच्यात भाजलेला 1 चमचो खोबरा घातला आणि 1 चमचो बारीक किसलेलो गूळ. साधे सोपे आणि 2-3च वस्तू घालून ते लाडू केले जातात. ह्याच्यात तुम्ही होया तर ड्रायफ्रूट घालू शकतास, पण मी नुसते केले. सगळा मिक्सराक लावून बारीक केलं. त्याच्यात वेलची पावडर घातलं. व्यवस्थित परत मिक्स केलं. 1 चमचो तूप घातलं. सुंदर असे ढवळायचे आणि लाडू वळूक घ्यायचे. ह्याका तुम्ही काजूगर होय तर लावा. मी काकडीचे बियो असत ते लावले. एकदम टेस्टी लाडू होतात. तोंडात घातलो की वितळता इतकोच चविष्ट. 5 ते 6 दिवस हे टिकतात. असे थोडे थोडे लाडू करायचे. कॅल्शियम आणि प्रोटीन व्यवस्थित मिळतं हो त्यांना. असे करून खाऊन बघा. नाहीतरी आपण घोटियो घेतो आणि गरे खाल्ले की घोटियो फेकून देतो. तसा करू नका. असे लाडू करा. घरच्यांक सगळ्यांक खाऊक द्या. अप्रतिम चव लागता. एकदा केलात की परत परत करून खातला. आवडतले तुमका. एकदम भारी लागतात आणि आवडल्यात पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.